पुढील बातमीकडे ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका अभिनेत्री विजया मेहता यांचं निधन झाले। त्यांच्या कार्याचा आढावा घेऊयात। ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका अभिनेत्री आणि मराठी रंगभूमीला आधुनिक दिग्दर्शनाची नवी दिशा देणाऱ्या विजया मेहता यांचं निधन झालं। त्या 91 वर्षांच्या होत्या। त्यांच्या निधनानं मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली। मेहता यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण दिग्दर्शन शैली, प्रयोगशील नाट्यदृष्टी आणि अभिनयाच्या बळावर मराठी रंगभूमीला राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख मिळवून दिली। रंगायन या नाट्य चळवळीच्या माध्यमातून त्यांनी अनेक दर्जेदार नाटकं सादर केली। मराठीबरोबरच हिंदी रंगभूमीवरही त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं। नाटक, चित्रपट आणि दूरदर्शन या तिन्ही माध्यमात त्यांनी आपल्या कलाविष्काराचा ठसा उमटवला। त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार यासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं। विजया मेहता यांच्या निधनामुळे भारतीय रंगभूमीनं एक दूरदर्शी दिग्दर्शिका आणि प्रेरणादायी कलावंत गमावलाय। त्यांच्या कार्याचा ठसा मराठी नाट्यविश्वावर कायम राहील। तर विजया मेहता यांची गाजलेली नाटकं कोणती होती त्यावर एक नजर टाकूयात। अजब न्याय वर्तुळाचा हृदयवदन, घाशीराम कोतवाल, विजया मेहता यांची ही गाजलेली नाटकं। महानिर्वाण, मुद्रा राक्षस, वाडा चिरेबंदी ही सुद्धा त्यांची नाटकं गाजली। सखाराम बाइंडर, शांतता कोर्ट चालू आहे, बॅरिस्टर, हमीदाबाईची कोठी ही काही नाटकं प्रचंड लोकप्रिय झाली। तर विजया मेहता यांनी मोठमोठे कलावंत घडवलेले आहेत। कोणकोणते हे कलावंत आहेत त्यावर एक नजर टाकूयात। नाना पाटेकर, अनुपम खैर हे विजया मेहता यांच्यामुळं घडले। डॉक्टर मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर ही काही आणखी मोठी नावं। रीमा सतीश अळेकर हे सुद्धा विजया मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे झाले, घडले। मोहन गोखले, भारती आचरेकर, नीना कुलकर्णी, हिमानी शिवपुरी, मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील काही मोठे कलावंत हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे झाले। तर ज्येष्ठ चित्रपट आणि नाटक समीक्षक दिलीप ठाकूर यांनी विजयाबाईंच्या कोणत्या आठवणी जागवल्यात त्या पाहूयात। जिम्मा आठवणींचा गोप हे स्वतःच्या अनुभवावरचे पुस्तक वाचलं तर त्याच्यातून त्यांचे बरेचसे अनुभव आपल्याला वाचायला मिळतात आणि त्याचबरोबर त्यातून नवीन पिढीतील कलाकारांना शिकण्यासारखं बरंच काही आहे। आता विजया मेहता म्हटल्यानंतर आपण पुरुष, महासागर अशा अनेक नाटकांची नावं घेतली जातात। हमीदाबाईची कोठी सारखं नाटक असेल आणि या नाटकातून विशेषतः 70-80च्या दशकातील नाटकातून बरेचसे कलाकार हे तयार झाले। म्हणजे विक्रम गोखले, रीमा लागू, नाना पाटेकर, सुकन्या कुलकर्णी, उदय म्हैसकर, प्रदीप वेलणकर असे बरेचसे कलाकार आहेत की ज्यांनी विजया मेहता स्कूल हे महत्वाचं मानलं। म्हणजे विजया मेहता यांची काम करण्याची पद्धत किंवा त्यांची शिस्त, माध्यमाची कशा पद्धतीने जाणीव असली पाहिजे आणि त्या माध्यमावर प्रेम करून कशा पद्धतीने रंगभूमीवरनं एखादी कला सादर करावी याबद्दलचं जे विजया मेहता यांचं मार्गदर्शन असायचं ते अनेकांना प्रेरक ठरलेलं आहे। अगदी आपण जर उषा नाडकर्णींना सुद्धा याबद्दल विचारलं तरी सुद्धा आपल्याला त्या तेच सांगतील। विजया मेहता यांनी पार्टी सारख्या एक गोविंद निलयांच्या चित्रपटामध्ये सुद्धा भूमिका केल्या। प्रायोगिक रंगभूमी, प्रायोगिक चित्रपट, त्याचबरोबर व्यावसायिक रंगभूमी देखील, त्या रंगभूमीवर देखील त्यांचा विशेष कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे। यासोबतच जेएम विशेषमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र।